कहाणी त्रिपुरारी पौर्णिमेची. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात. याच दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता अशी मान्यता आहे. म्हणूनच ते त्रिपुरारी या नावानेही ओळखले जातात. या दिवशी प्रत्येक मंदिरातून, विशेषतः शिव मंदिरातून असलेल्या दगडी दीपमाळा, दीपस्तंभ या संध्याकाळी वाती लावून उजळल्या जातात. त्यांना त्रिपुरवाती म्हणतात. मंदिर परिसर लक्ष दिव्यांनी उजळून निघतो. काही ठिकाणी याला देवदिवाळी म्हणूनही संबोधलं जातं. या दिवशी घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते. तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात. त्रिपुरासुरांच्या वधाची एक आख्यायिका सांगितली जाते. पौराणिक कथेनुसार तारकासूर नावाचा राक्षस होता. त्याला 3 पुत्र होते, तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली. एका युद्धात शिव पार्वतीचा मोठा मुलगा कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला. वडिलांच्या वधाची बातमी ऐकून 3 पुत्रांना खूप दुःख झाले. तिघांनी मिळून ब्रह्माजीकडून वरदान मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. तिघांच्या तपश्चर्येने ब्रह्माजी प्रसन्न झाले आणि म्हणाले, तुम्हाला कोणते वरदान मागायचे आहे? तिघांनीही ब्रह्माजींना अमर होण्याचे वरदान मागितले, परंतु त्यांना याशिवाय दुसरे वरदान मागायला सांगितले. तिघांनी मिळून पुन्हा विचार केला आणि यावेळी ब्रह्माजींना 3 स्वतंत्र पुरे म्हणजे नगरे बांधण्यास सांगितले, जी आकाशातून फिरणारी असावीत. हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावीत. त्यावेळी मध्यान्ह समयी अभिजित मुहूर्तावर व चंद्रपुष्य नक्षत्रावर असताना आणि आकाशातून पुष्करावर्त नावाच्या नीलमेघांची छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातून एकाच बाणाने 3ही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट व्हावी, नाहीतर ती कधीही नष्ट होऊ नयेत असा वर त्यांनी ब्रह्मदेवांकडे मागितला होता. ब्रह्माजींनी त्याला हे वरदान दिले. वरदान मिळाल्यानंतर तिघेही खूप आनंदी झाले. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून मै दानवाने त्याच्यासाठी 3 नगरे बांधली. तारक्षासाठी सोन्याचे, कमलासाठी चांदीचे आणि विद्यामालीसाठी लोखंडाचे नगर बांधले गेले. तिघांनी मिळून 3 जगाचा ताबा घेतला. ही त्रिपुरे म्हणून ओळखली जाऊ लागली. त्रिपुरे म्हणजे 3 शहरे आणि या 3 दैत्यांना त्रिपुरासूर म्हणू लागले. हे त्रिपुरासूर त्या पुरात बसून त्रैलोक्याला त्रास देऊ लागले. त्यांनी 3 लोकात हाहाकार माजवला. त्यांच्या त्रासामुळे सर्व देव, इंद्र वैतागले, भयभीत झाले आणि भगवान शंकराला शरण गेले. इंद्राचे म्हणणे ऐकून भगवान शिवाने या राक्षसांचा नाश करण्यासाठी एक दिव्य रथ तयार केला. या दिव्य रथातील सर्व काही देवांपासून बनलेले होते. चंद्र आणि सूर्यापासून चाके बनवली होती. इंद्र, वरुण, यम आणि कुबेर हे रथ ओढणारे घोडे झाले. हिमालय धनुष्य बनला आणि शेषनाग दोरी झाला. भगवान शिव स्वतः बाण बनले आणि बाणाचे टोक अग्निदेव झाले. भगवान शिव स्वतः या दिव्य रथावर स्वार झाले होते. देव आणि त्रिपुरासुरांमध्ये घनघोर युद्ध झाले. कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्माजींनी दिलेल्या वरदानाप्रमाणे सारे काही जुळून आले आणि ही त्रिपुरे एका सरळ रेषेत येताच भगवान शंकराने बाण सोडून 3ही पुरे जाळून त्याचा नाश केला व त्रिपुरासुरांना ठार केले. या वधानंतर 3ही लोकात आनंदोत्सव साजरा केला गेला. ही घटना कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाली. म्हणून या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. दक्षिणेत या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो. त्यात शिवपूजन केले जाते. या दिवशी भगवान विष्णू यांनी मत्स्य अवतार घेतला अशी ही धारणा आहे. या विशेष दिवशी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ भाविक देवाला अर्पण करतात. याला अन्नकोट असे म्हणतात.